नमस्कार. बहुजन इंडिया न्यूज टुडेमध्ये आपले स्वागत आहे. आता जाणून घेऊयात एका वैशिष्ट्यपूर्ण अशा व्यक्तिमत्वाबद्दल. निळा रंग कशाचा आणि कोणाचा या रंगाबद्दल जाणून घेण्याऐवजी अज्ञानातच गटांगळे आणि त्यातच समाधान मानणाऱ्यांची संख्या जास्तच म्हणावी लागेल. काहींनी तर चक्क निळा रंग म्हणजे ठराविक पक्ष संघटनेचा अथवा विशिष्ट जाती धर्माचाच आहे असाही जावई शोध बऱ्याच जणांनी लावल्याचे दिसते. तर काहींनी हा रंग म्हणजे अमक्या जातीच्या लोकांचाच आहे असाही सोयीस्कर अर्थ लावला जात आहे. वास्तविक पाहता निळ्या रंगाच्या पाठीमाग खूप मोठा अर्थ लपलेला आहे. तर जाणून घेऊया. निळा रंग शांततेचे प्रतीक तर आहेच, पण याही पुढे जाऊन धम्माचा रंग निळा आकाश आहे. विशाल, व्यापक, अनंत, परमोच्च, सत्य असा निळा रंग, ज्याची बरोबरी कोणीच करू शकत नाही. अशा धम्मरत्नाचं प्रतीक, उच्च, श्रेष्ठ आणि पवित्र म्हणजे निळा रंग होय. दुःख, अनित्य, अनात्म याचं सत्य दर्शन निळ्या रंगात सामावलेले आहे, जे धम्माचं प्रतीक आहे. धम्म हा दुःख मुक्तीचा मार्ग आहे. शून्यवादाचे जनक, बौद्ध धम्माचे गाढे अभ्यासक, शून्यवादावर गहन चिंतन मनन करणारे आर्य नागार्जुन यांनी निळा रंग शून्यतेचे प्रतीक हा विचार प्रवाह जगासमोर आणला. मूर्तिजापूर तालुक्यातील एक वैशिष्ट्यपूर्ण आणि बाणेदार व्यक्तिमत्व, ज्यांचं नाव आप्पा गोपाळराव खंडारे, मुक्काम पोस्ट पंचशीलवाडी, मूर्तिजापूर, जिल्हा अकोला. कवी, धम्मप्रचारक, निळ्या टोपीचा भीमसैनिक. नागपूरच्या दीक्षा समारंभाच्या वेळी ते अवघ्या 9 वर्षाचे होते. 1946च्या दरम्यान ते 5वीच्या वर्गात शिक्षण घेत होते. आज ते 80 वर्षाचे झाले आहेत. मात्र अंगातला आंबेडकरी बाणा आजही जशाच तसा आहे. रोज नित्य बुद्ध विहारात जाऊन स्पीकरवर वंदना लावणे, वंदनेचे वातावरण तयार करणे, वंदनेसाठी प्रोत्साहन देणे, धम्मकार्यात स्वतःला गुंतवून घेणे, स्वतः वंदनेसाठी नित्य उपस्थित राहणे, विविध विहारांना नित्यक्रमाने भेटी देणे, लहान मुलावर संस्कार करणे, या वयात त्यांचे हे कार्य निश्चित प्रेरक आहे. सर्व जीवन बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या मार्गानेच ते व्यथित करीत आहेत. तसेच ते कवी मनाचे आहेत. त्यांनी अनेक गीतरचना केल्या आहेत. त्यांनी ज्या गीतरचना केल्या, लिहिल्या, त्याला स्वरसम्राट कालकथित प्रल्हाद शिंदे यांनी भरभरून दाद दिली व माझ्या घरी या महागायकाने भोजन घेतले अशी ही आठवण त्यांच्या तोंडून प्रकट मुलाखती दरम्यान त्यांनी व्यक्त केली. जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाहीत असे मुक्तिदाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. तसा हा सामाजिक योगदान देणारा भीमबाण्याचा हा सैनिक अख्खे आयुष्य बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याच मार्गावर चालत त्यांच्या जीवनाची सायंकाळ झाली, तरीही निळी टोपी आजवर डोक्यावर कायमच आहे. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सानिध्यात दीनबंधू शेगावकर आले आणि ते झपाटून गेले. मुक्तिदाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या झुंजार नेत्यांनी 5 लाख लोकांना नागपूरला दीक्षा दिली. त्यात दीनबंधू शेगावकर हेही सामील झाले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, जागृतीचा अग्नी सतत तेवत ठेवा. याच वाक्याला समोर ठेवून दीनबंधू शेगावकर पेटून उठले. अनेक गीत रचना तयार केल्या. पत्रकारिता, समाज प्रबोधनाचा त्यांनी जणू धडाका लावला. खेडोपाडी जाऊन प्रबोधनाचे रान उठवले. आज घडीला अकोला जिल्ह्यात जी चळवळ दिसते त्याचं सार श्रेय निर्विवादपणे दीनबंधू शेगावकर यांना दिलं जातं. दीनबंधू यांच्या कार्यामुळं, सामाजिक योगदानामुळं ते दीनबंधू म्हणून ओळखले जाऊ लागले. लोकांनी त्यांना त्यांच्या कार्याचे श्रेय देत
त्यांना आचार्य अशी मानाचे पान, महत्वपूर्ण अशी उपाधी बहाल केली. अकोला जिल्ह्याला चळवळीला बळ देणारे कालकथित दीनबंधू आचार्य शेगावकर यांच्या सानिध्यात मी आलो आणि माझे पूर्ण जीवन बदलूनच गेले. माझ्यात कमालीची ऊर्जा वाहू लागली असे आप्पा गोपाळराव खंडारे सांगतात. पुढे ते असेही सांगतात, 1956च्या अगोदर मी डोळ्यानं पाहिले आहे. खूपच भयंकर जातीवाद वाढला होता. हे धेडग्यांनो असे हिणवले जात असे, कमी समजले जात असे. 56 साली धर्मांतर झालं आणि बुद्धं शरणं गच्छामी हा ध्वनी निनादला. परिवर्तनाचे वारे वाहू लागले. आत्मभान आलं. जातीवाद बऱ्याच प्रमाणात कमी झाला. लोकांना महार शब्द उच्चारायला अवघड होऊ लागले. धाक निर्माण झाला. याचा मी साक्षीदार आहे असे आप्पा खंडारे सांगतात. अशी ही मूर्तिजापूर तालुक्यातील निळी टोपी. बहुजन इंडिया न्यूज टुडे साठी अकोला जिल्ह्यातून मूर्तिजापूर येथून बहुजन इंडिया न्यूज टुडे साठी मुख्य संपादक मनोज मेळेसह मी राम बीडकर.